नमस्कार मित्रांनो, एसएससी क्लास टेक मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं आहे क्लास 8 जनरल सायन्स लेसन नंबर 9 दॅट इज द डिझास्टर मॅनेजमेंट आणि याचा हा पार्ट 2 आहे। पार्ट 1 आपण ऑलरेडी बघितलेला आहे, त्या सगळ्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेत। चला तर सुरुवात करूया। याच्यामध्ये आपल्याला फायर बघायचं आहे, टाइप ऑफ द फायर बघायचं आहे, लँडस्लाइड अँड रिफ्ट कोलॅप्स सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण हे एकमेव चॅनल आहे जे तुम्हाला सर्व शैक्षणिक व्हिडिओ पुरवत असतं। चला तर सुरुवात करूया। बघा मित्रांनो, तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता, टेलिग्राम वर जॉईन करू शकता, इंस्टाग्राम वर फॉलो करू शकता, गुगल वर सर्च करू शकता, ईमेल करू शकता, ट्विटर वर फॉलो करू शकता, फेसबुक पेजला आमच्या लाईक आणि शेअर करू शकता आणि सोबत आम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट सुद्धा पाठवू शकता आणि आमच्या ब्लॉगला सुद्धा व्हिजिट करू शकता, जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ तिथे अपडेट केलेले तुम्ही पाहू शकता। तर बघा मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे फायर, व्हॉट इज द फायर। पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एक कॅन यू रिकॉल मध्ये एक प्रश्न विचारलेला आहे, ती आपण इथं बघूया। फायर इज अ नॅचरल कॅलॅमिटी और मॅन मेड कॅलॅमिटी। म्हणजे जी फायर आहे ही म्हणजे नैसर्गिक आपत्ती आहे की मॅन मेड, कोणती आपत्ती आहे? तर बघा मित्रांनो, आता ही आपत्ती जी असते फायर, ही दोन्ही प्रकारे आपल्याला उद्भवते। इट मे बी मॅन मेड और इट मे बी नॅचरल। ही नॅचरल बी असू शकते आणि मॅन मेड बी असू शकते। मॅन मेड म्हणलं तर कॅन्डल फायर येते, ठीक आहे। जर आपण नॅचरल जर म्हणलं तर फॉरेस्ट फायर। हे एक्झाम्पल आपण इथं घेतलेले आहेत, ठीक आहे। चला जाऊया समोर। आता टाइप ऑफ द फायर आहेत आपल्याला बघायचे। व्हॉट आर द टाइप ऑफ द फायर? क्लास ए फायर। आता जे क्लास ए फायर असते, ठीक आहे, ज्याला आपण त्याला काय केलं, आपण कॅटेगराइज केलेलं आहे क्लास ए फायर मध्ये। त्याच्यामध्ये येतात सॉलिड सबस्टन्स, त्याच्यामध्ये पेपर आहेत, वूड आहे, क्लोथ आहे, ठीक आहे। असे जे सबस्टन्स असतात, ठीक आहे, यांच्यामुळे जे काही आग लागते, ठीक आहे, यांच्यामुळे जे काही आग लागते किंवा हे जे आग पकडतात, हे जे सबस्टन्स असतात यांना आपण म्हणतो क्लास ए फायर किंवा याला आपण सॉलिड सबस्टन्स फायर सुद्धा असं म्हणतो। त्यानंतर क्लास बी फायर। क्लास बी फायर म्हणजे जे लिक्विड सबस्टन्सेस आहेत ते येतात याच्यामध्ये मग आहे वानिश आहे, पेट्रोल आहे, ऑइल आहे, सॉल्व्हेंट आहे, कुकिंग ऑइल आहे, ठीक आहे, पेंट्स आहे, एक्सेट्रा। हे सर्व जर यामुळे जर आग लागली, ठीक आहे, पेट्रोल ऑइल याच्यामुळे जर आग येत असेल तर तिथं आपण काय करतो, तिथं आपण फायर एक्सटिंग्विशरचा यूज करतो। म्हणजे काय झालं, ही जी बी फायर असते याच्यामध्ये सर्व लिक्विड येतात। क्लास ए फायर मध्ये सर्व सॉलिड सबस्टन्स त्यांना आग लागते आणि बी मध्ये सर्व लिक्विड सबस्टन्स असतात, त्याच्यामध्ये पेट्रोल आहे, वार्निश आहे, सॉल्व्हेंट आहे, कुकिंग ऑइल आहे, एक्सेट्रा, ठीक आहे। आणि यांना आगला आपण जर विझवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, फायर एक्सटिंग्विशर कॅन बी यूज टू एक्सटिंग्विश द फायर। म्हणजे फायरला विझवण्यासाठी आपल्याला फायर एक्सटिंग्विशरचा वापर करावा लागतो। आता क्लास सी फायर। क्लास सी मध्ये काय येतं तर गॅसेस सबस्टन्सेस येतात, ठीक आहे, गॅसेस सबस्टन्सेस, ठीक आहे, लाईक ऍसिटिलीन, हाऊस होल्ड गॅस, लाईक एलपीजी, ठीक आहे। एलपीजी जर आग लागली असेल किंवा ऍसिटिलीन असेल तर याला जेव्हा आग लागते तरी कोणत्या प्रकारची फायर असते तर ही क्लास सी मध्ये, कारण क्लास सी मध्ये जेवढे काही गॅसेस सबस्टन्सेस आहेत ते येतात क्लास सी मध्ये, ठीक आहे। चला त्यानंतर क्लास डी फायर। क्लास डी फायर मध्ये येतात केमिकल सबस्टन्सेस। कोणकोणते येतात? केमिकल सबस्टन्सेस, ठीक आहे। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पोटॅशियम आहे, सोडियम आहे, कॅल्शियम आहे, ठीक आहे। ज्यावेळेस हे जर वॉटर सोबत रिॲक्ट झाले तर मोठ्या प्रमाणामध्ये हीट निर्माण करतात आणि त्याच्यामुळे तिथं आग लागण्याची शक्यता असते। क्लास डी मध्ये काय येते, क्लास डी फायर मध्ये केमिकल सबस्टन्सेस येत असतात, ठीक आहे। एक्झाम्पल तुम्हाला द्यायला सांगितलं तर सोडियम तुम्ही सांगा, कॅल्शियम सांगा, पोटॅशियम सांगा, ठीक आहे। इथे तुम्हाला दिसतंय आपण काय केलंय, सोडियम टाकलेलं आहे पाण्यामध्ये, त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये हीट निर्माण झालेली आहे। क्लास ई फायर मध्ये, क्लास ई फायर म्हणजे जे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा जी काही इलेक्ट्रिकल वस्तू असतील त्यांना आग लागते, ठीक आहे। याच्यामध्ये काय असते, जे काही इलेक्ट्रिकल मशीन्स आहेत त्यांना जी आग लागते त्याला आपण क्लास ई फायर असं म्हणत असतो, ठीक आहे। आता जर आपल्याला विझवायचं असेल तर काय करावं लागते आपल्याला, नॉन कंडक्टिव्ह फायर एक्सटिंग्विशर लाईक अ कार्बन डायऑक्साइड आर यूज। म्हणजे जर ही आग विझवायची असेल, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसला आग लागली, तिथे आपण पाणी यूज करू शकतो का? तर नाही, पाणी यूज करू शकत नाही। तिथे आपल्याला CO2 कार्बन डायऑक्साइड इथे यूज करावा लागतो, ठीक आहे, ध्यान ठेवा।
त्यानंतर मेथड ऑफ द फायर एक्सटिंक्शन, म्हणजे जर आग विझायची असेल तर आपल्याकडे कोणकोणत्या मेथड आहेत तर बघा आपल्याजवळ 3 मेथड आहेत. देयर आर द 3 मेन मेथड टू स्टॉप द स्प्रेड ऑफ द फायर ऑर टू कंट्रोल द फायर. म्हणजे आपल्याला जर ती आग जर थांबवायची असेल तर जर कंट्रोल करायचं असेल तर आपल्याकडे 3 मेथड आहेत. पहिला आहे कूल आउट, यूज ऑफ वॉटर. कूल आउट मध्ये काय केले जाते, वॉटर यूज केले जाते. कूल आउट मध्ये काय यूज केले जाते तर वॉटर यूज केले जाते. टू एक्सटिंग्विश द फायर, वॉटर इज मोस्ट कॉमन अँड इफेक्टिव्ह सोल्युशन विच इज इझिली अवेलेबल एव्हरीवेअर. बघा आता काय केलं जाते, जर आग लागली असेल ठीक आहे तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा उपयोग केला जातो. पाणी हे काय असते, इझिली अवेलेबल असते एव्हरीवेअर, कुठे पण पाणी उपलब्ध असते. त्याच्यामुळे दिस इज द मोस्ट इफेक्टिव्ह अँड अफोर्डेबल मेथड टू स्टॉप द फायर. त्यानंतर आहे सप्रेस द फायर. सप्रेस द फायर याचा अर्थ काय असतो, टू कंट्रोल द फायर विच इज कॉज ड्यू टू द इलेक्ट्रिसिटी or oil or sand or soil can be used. बघा आता काय होते, ज्या वेळेस आग लागते ठीक आहे कशामुळे, इलेक्ट्रिसिटीमुळे, ऑइलमुळे ठीक आहे, अशा वेळेस काय केले जाते त्यांच्यावर. बघा आता जर इलेक्ट्रिसिटीमुळे आग लागली असेल किंवा ऑइलमुळे जर आग लागली असेल तर त्या आगेवर सँड टाकले जाते, म्हणजे त्याला दाबले जाते सँड टाकून, किंवा माती टाकले जाते, जेणेकरून काय होते जे काही संपर्क आहे एअरचा आणि त्या फायरचा तो तुटतो आणि त्याच्यामुळे जे काही ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते कमी होते, त्याच्यामुळे आग विझायला तिथं मदत होते. इफ यू यूज स्प्रेड अ फ्रोथ लाईक सबस्टन्सेस, म्हणजे फेस येणारे जे सबस्टन्सेस जर आपण इथे वापरले ठीक आहे, इट कट्स ऑफ द कॉन्टॅक्ट बिटवीन द एअर अँड फायर. तो काय करतो, जो एअर आहे आणि जो काही फायर आहे यांच्यामधला जो कॉन्टॅक्ट तो काय करतो, बंद करतो ठीक आहे. त्याच्यामुळे काय होते, ती आग असते ती विझल्या जाते. आणि नंतरचं आहे कीप अवे फ्लेमेबल सबस्टन्सेस. जे फ्लेमेबल सबस्टन्सेस असतात म्हणजे जे काही आग पकडणारे सबस्टन्सेस असतात त्यांना दूर ठेवायचं. इन दिस मेथड ऑल फ्लेमेबल सबस्टन्सेस आर केप्ट अवे फ्रॉम द फायर, म्हणजे फायर पासून अगोदरच दूर ठेवायचं, त्यांची काळजी घ्यायची. दोज सबस्टन्सेस शुड नॉट कॅच द फायर एनिवे, म्हणजे कुठल्याही पद्धतीनं त्यांनी फायर कॅच नाही केली पाहिजे. सो दीज आर द सम मेथड are used to extinction of the fire. त्यानंतर प्रिकॉशन अँड सेफ्टी मेजर्स काय घ्यायला आपण पाहिजे बघा. प्रिकॉशन अँड सेफ्टी मेजर्स आपण काय घ्यायला पाहिजे बघा. आता प्रिकॉशन काय, डेव्हलप द हॅबिट ऑफ स्विचिंग ऑफ द गॅस रेग्युलेटर व्हेन नॉट इन यूज स्पेशली ड्युरिंग द नाईट. बघा रात्रीच्या वेळेस जे गॅस रेग्युलेटर असतात त्यांना बंद करणं हे महत्वाचं काम असतं आणि आपण करायला पाहिजे, हे आपल्याला सवय लावून घ्यावी लागेल. Switch off the electrical appliances when you are going out of the house. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही घराच्या बाहेर जाता त्यावेळेस सर्व जे इलेक्ट्रिकल स्विच असतात ते तुम्ही बंद करायला पाहिजे. आपण हॅबिट एक सवय आपण बनवायला पाहिजे. टू मेक द अदर अलर्ट अँड कॉल देम फॉर द हेल्प, शाउट लाऊडली. जर असं झालं असेल तर जोरे जोरात तुम्हाला ओरडायचं आहे ठीक आहे, आणि लोकांना मदतीला बोलवायचं आहे. ठीक आहे, हे गोष्टी तुम्हाला इथं करायच्या आहेत. कॉल द फायर ब्रिगेड, फायर ब्रिगेडला तुम्हाला कॉल करायचा आहे. प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन हाऊ टू यूज द फायर एक्सटिंग्विशर. जर फायर एक्सटिंग्विशर असेल तिथं तर ती कसं यूज आपल्याला करायचं आहे हे सुद्धा सगळी माहिती तिथं आपण त्यांना द्यायला पाहिजे, कारण जेणेकरून आपत्कालीन स्थितीमध्ये त्यांनी ते वापरलं पाहिजे. फर्स्ट एड काय करायला पाहिजे बघा. लेट्स द पेशंट सीट ऑर स्लीप इन द कम्फर्टेबल पोझिशन अँड कॉल द डॉक्टर इमिजिएटली. आणि जर पेशंट जर असेल ठीक आहे तर त्याला कम्फर्टेबली त्याला बसवायचं आहे, झोपवायचं आहे आणि लगेच काय करायचं आहे, डॉक्टरला संपर्क करायचा आहे, ॲम्ब्युलन्सला कॉल करायचा आहे, जेणेकरून आपण त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेऊ शकणार. त्यानंतर आहे लँड स्लाइड अँड रिफ्ट कोलॅप्स. बघा लँड स्लाइड म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणतो दरड कोसळणे ठीक आहे. दरड कोसळणे किंवा एखाद्या पर्वताचा भाग कोसळणे. तुम्ही चित्रामध्ये दिसताय एक रोड होता ठीक आहे, जास्त पाऊस पडला त्याच्यामुळे काय झालं, इथला जो भाग आहे पर्वताचा तो कोलॅप्स झाला ठीक आहे. त्याच्यामुळे याला आपण काय म्हणणार, याला आपण लँडस्लाइड म्हणणार किंवा रिफ्ट कोलॅप्स असं म्हणणार. व्हॉट आर द रिझन फॉर द मलिन मिशॅप इन द पुणे डिस्ट्रिक्ट. तुम्हाला माहिती आहे मलिन एक गाव पूर्णपणे गाडल्या गेलं होतं ठीक आहे. जवळपास 150 ते 200 लोक त्याच्यामध्ये गाडल्या गेले होते, त्यांचा मृत्यू झाला होता ठीक आहे. मग त्याचं कारण काय होतं आणि त्याच्या मागचं इफेक्ट काय झालं हे आपल्याला सांगायचं. बघा रिझन तर त्याच्या मागे एकच होतं, ते म्हणजे काय, हेवी रेन. त्या बरसात होती आणि खूप पाऊस पडला, इतका पाऊस पडला की खूपच पाऊस पडला. त्याच्यामुळे काय झालं, जे पाणी असते ते काय करते, जे क्रॅक असतात त्या क्रॅकमध्ये पेनिट्रेट होते ठीक आहे. आणि क्रॅकमध्ये काय एकदा पाणी पेनिट्रेट झालं की ते काय करते, त्या रॉकला त्या खडकाला लूज करते आणि नंतर तो घसरून पडतो
ठीक आहे, किंवा क्लाउड बस्ट म्हणजे ढगफुटी आपण त्याला म्हणतो, त्याच्यामुळे सुद्धा या घटना घडत असतात. आता याचा इफेक्ट काय, याचे मात्र इफेक्ट तर सर्वसाधारण असतात, जसं की लाईव्ह अँड इकॉनॉमिक लॉसेस म्हणजे जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणामध्ये होते, आहे की नाही. या दोन गोष्टीत आपण पाहूया. आता लँडस्लाइड म्हणजे काय, व्हॉट इज द लँडस्लाइड? तो कोलॅप्स ऑफ द मास ऑफ द अर्थ और रॉक और माउंटेन ड्यू टू द सम सडन कॉजेस इज कॉल्ड द लँडस्लाइड. म्हणजे अचानक एखाद्या पर्वताचा किंवा खडकाचा एखादा भाग तुटून पडणे, एखादा भाग तुटून पडणे, घसरणे, त्याला आपण लँडस्लाइड असं म्हणतो, जसं की तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय. तर बघा आता याची कारण काय आहेत बघा. आता जे नॅचरली काय असतात, जे रॉक असतात त्याच्यामध्ये क्रॅक असतात, हे क्रॅक तुम्हाला हे आहेत रॉक, आणि याच्यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला क्रॅक दिसतात. ठीक आहे, क्रॅक्स अँड फिशर प्रेझेंट इन द हार्ड रॉक कॉज देअर ब्रेकिंग. आता बघा याच्यामध्ये हे फिशर आणि क्रॅक असल्यामुळे काय होतात, हा खडक फुटतो. ठीक आहे, आणि ज्यावेळेस हेवी रेन होते, जोराचा पाऊस पडतो, काय होते, जी वॉटर असते याच्यामध्ये एंटर होते, आणि एंटर झाल्यामुळे या खडकाचा हळूहळू काय होतो, वेदरिंग होतो त्याचा. ठीक आहे, आणि वेदरिंग झाल्यामुळे काय होते, जे पाणी असते, पाणी याच्यामध्ये गेल्यानंतर पाणी याच्यामध्ये मुरते, आणि मुरल्यानंतर काय होतो, त्या खडकाचा जो वेट आहे, जे काही वजन आहे, ते इन्क्रीज होते, आणि एकदा का वजन इन्क्रीज झालं की तो काय होतो, जर स्लोपी रिजन असेल किंवा जर खाली भाग असेल तर लगेच तो त्या दिशेने काय होतो, मूव्ह करतो, म्हणजे तो पडून जातो. तर यालाच आपण काय म्हणतो, कोलॅप्स किंवा रिफ्ट असं त्याला म्हणत असतो. चला आता लँडस्लाइडचे कॉजेस काय काय ते आपण बघूया. ठीक आहे, आफ्टर द इफेक्ट ऑफ नॅचरल डिझास्टर लाईक अर्थक्वेक, सुनामी, हेवी रेन, स्टॉर्म, फ्लड कॉजेस द लँडस्लाइड. म्हणजे बघा याची कॉजेस वेगवेगळे आहेत, जसं की अर्थक्वेक मुळे सुद्धा लँडस्लाइड होतो, सुनामीमुळे सुद्धा लँडस्लाइड होतो, हेवी रेन मुळे सुद्धा लँडस्लाइड होतो, स्टॉर्म मुळे सुद्धा लँडस्लाइड होतो, आणि फ्लड मुळे सुद्धा लँडस्लाइड होतो. ठीक आहे, आणि जर अनलिमिटेड कटिंग ऑफ द ट्रीज कॉज द सॉइल इरोजन. आता जर जास्त प्रमाणामध्ये जर ट्री जर आपण कट केल्या तर सॉइलचे इरोजन होते, त्याच्यामुळे सुद्धा लँडस्लाइड होण्याची शक्यता जास्त असते. व्हाईल बिल्डिंग अ रोड्स इन अ माउंटेन, ज्यावेळेस आपण जे रोड कन्स्ट्रक्ट करतो, ठीक आहे, त्यावेळेस आपण काय करतो, डिग करतो माउंटेनला. ठीक आहे, त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लँडस्लाइड होण्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे, आता या लँडस्लाइडची इफेक्ट काय, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ द लँडस्लाइड? रिव्हर गेट फ्लडेड अँड चेंज देअर पॅथ. आता काय होते, जी रिव्हर असते ती फ्लडेड होते, म्हणजे नदीमध्ये पूर येणं, आहे की नाही, त्याचा नदीचा पॅथ चेंज करणं, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये होत असतात. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ द वॉटरफॉल, जे वॉटरफॉल असतात, धबधबे असतात, त्यांची डिस्प्लेसमेंट होते, म्हणजे ते त्यांची जागा चेंज करतात. फॉर्मेशन ऑफ द आर्टिफिशियल वॉटर रिझर्वायर, जे आर्टिफिशियल वॉटर रिझर्वायर असतात, ठीक आहे, पाणीसाठी ते तयार होतात. त्यानंतर देअर इज लाईव्ह अँड फायनान्शियल लॉस सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होतो. ठीक आहे, लार्ज स्केलमध्ये होतो. ट्री, बिल्डिंग्स, रॉक्स ऑन स्लोपी एरिया, कोलॅप्स ऑन लो लिंग लँड्स, म्हणजे हे सर्व गोष्टी पडून जातात असेल तर, म्हणजे बिल्डिंग पडतात, ठीक आहे, ट्रीज पडतात, तर हे नुकसान त्याच्यामध्ये होत असते. लँडस्लाइड अफेक्ट द ट्रॅफिकला सुद्धा तो अफेक्ट करत असतो. जर रोड असेल, रोडवर जर पडला तर ट्रॅफिक सुद्धा अफेक्ट होते, जसं की तुम्हाला या चित्रामध्ये दिसते. आता इथून सर्व ट्रॅफिक इथं अफेक्ट झालेला आहे की नाही, या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. लँडस्लाइड डिस्ट्रॉय द प्लांट लाईफ ऑन इट. बघा त्याच्यावर जे काही प्लांट आहेत त्या खडकावर म्हणा किंवा त्या मातीवर, त्याच्यामुळे त्यांचं जीवन नष्ट होते. तर दीज आर द सम इफेक्ट्स विच कॉज ड्यू टू द लँडस्लाइड. ओके, तर बघा मित्रांनो, हा आपण लेसन बघितलेला आहे. याच्यामध्ये आपण सर्व गोष्टी बघितल्या, थोडक्यात बघितल्या, एकदम मराठी भाषेमध्ये बघितलेला आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम सोप्या भाषेमध्ये समजतील. तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे इथं, आणि रोज आमच्यासोबत जुळत राहा सकाळी, आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं